विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल गावडे, गिरिस्थान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर. आता आज आपण फ्रेंच राज्यक्रांती 1789 या टॉपिकमधील सामाजिक कारणांचा आढावा घेणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा आढावा घेतला. राज्यक्रांती म्हणजे काय, ती फ्रान्समध्ये काच घडून आली, तिचा विस्तार कसा आहे फ्रान्सचा, याच्या बाबतीत आपण भरपूर माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर राजकीय कारणांचा आढावा घेतला आपण. आता आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सामाजिक कारणांचा आढावा घ्यायचा आहे. राज्यक्रांती घडून येण्यास कोणतंही एक कारण कारणीभूत नसतं, अनेक कारणांचा समुच्चय त्याच्यामध्ये कारणीभूत असतो. कोणत्याही एका वैयक्तिक किंवा एका तत्कालीन कारणामुळे क्रांती घडून येत नसते. म्हणजे एखादी क्रांती घडून येण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला पाहणं गरजेचं असतं. मग ती राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो किंवा धार्मिक असो किंवा वैचारिक असो, या सर्व घडामोडींचा, सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्या पाठीमागून करावा लागतो. देशामध्ये किंवा जगामध्ये फार मोठ्या मोठ्या क्रांत्या घडून आल्या. या क्रांत्यांच्या पाठीमागची सामाजिक परिस्थिती खऱ्या अर्थाने क्रांतीला पोषक असते. सामाजिक विषमता आणि राजकीय हुकुमशाही ही खऱ्या अर्थाने क्रांती घडून येण्यास पोषक असते. ही परिस्थिती ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते तिथे क्रांती ही लगेच घडून येते. आता आपल्याला जर पाहायचं म्हटलं तरी ह्या फार आपण 18व्या शतकातल्या क्रांत्या पाहतो, परंतु आज ह्या 20व्या शतकामध्ये आणि 21व्या शतकामध्ये सुद्धा देशांमध्ये क्रांत्या होतात. इजिप्तमध्ये असेल, पाकिस्तानमध्ये असतील. काही दृष्टिकोनातून बघा विचार केला तर इजिप्तमधली क्रांती ही तशी क्रांती होती एका हुकुमशाहीच्या विरोधातली. तसंच ही फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा एका हुकुमशाहीच्या विरोधातली क्रांती होती, विषमतेच्या विरोधातली क्रांती होती, अधिकाराच्या विरोधातली क्रांती होती. जे प्रचंड प्रमाणामध्ये अधिकार देऊन ठेवलेले होते त्याच्या विरोधातली ही क्रांती होती. आता आपल्याला ही सामाजिक कारणांचा खऱ्या अर्थाने आढावा पाहायचा आहे. जी सामाजिक कारणे कारणीभूत होती त्याचा आढावा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता सर्वप्रथम मी तुम्हाला फ्रान्समधील 3 घटक होते, सामाजिक घटक किंवा सामाजिक वर्गीकरण जे 3 घटकांमध्ये केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या घटकांना सामाजिक परिस्थितीतल्या म्हणजे एक घटकांना इस्टेट असं संबोधलं जायचं, वर्गाला, प्रकाराला, लोकांच्या. आता फर्स्ट इस्टेट म्हणजे हा जो घटक होता तो सरंजामदारांचा होता. याच्यामध्ये उमराव आणि सरंजामदार वर्गांचा समाविष्ट होता. दुसरा जो घटक आहे तो धर्मगुरूंचा असलेला दिसून येतो. हा धर्मगुरूंचा वर्ग ही 2% आसपास होता आणि उमराव आणि सरंजामदारांचा 1% होता. आणि याच्यानंतर तिसरा वर्ग आहे, थर्ड इस्टेट म्हटलं जातं. म्हणजे तिसरा वर्ग तो म्हणजे मध्यम वर्ग आणि शेतकरी कामगार वर्गांचा होता. अशा पद्धतीनं हे 3 प्रकार ह्या फ्रान्समधील देशामध्ये होते. हे 3 प्रकार अतिशय विषम होते. म्हणजे बघा की उमराव वर्ग हा लोकसंख्येच्या मानातून बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय की 1% होता, धर्मगुरू 2% होते आणि मध्यम वर्ग हा 97% होता. म्हणजे जे काही वर्ग होते ते समान नव्हते, असमान होते. म्हणजे कोणतंही असं नव्हतं की पहिल्या वर्गामध्ये समान, दुसऱ्या वर्गामध्ये समान आणि तिसऱ्या वर्गामध्ये नव्हतं. तर हे काय आहेत, असमान असलेले दिसून येतात. परंतु ही असमान लोकसंख्या होती, परंतु त्यांच्याकडे विशेष अधिकार काय होते, असमानच होते. परंतु कसे असमान होते की फर्स्ट इस्टेटचा वर्ग हा 1% होता, परंतु त्यांच्याकडे काय होती, जमीन धारणेचं किंवा जमीन धारण करणारा शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये होता. म्हणजे आता आपल्याला तुम्हाला एक व्हिडिओ, एक इमेज दाखवतो. फर्स्ट इस्टेट एक रेफरन्स घेतलेला आहे आपण की 1% वर्गांकडे काय होतं, 10% जमीन होती. 2% वर्गांकडे 25% जमीन होती आणि
3% वर्गांकडे काय होती, 97% लोकांकडे 65% लँड होती. आता हे आपण त्या एका रेफरन्स बुकमधून घेतलेलं आहे ह्याचं उदाहरण. तर याच्यातून तुम्हाला फक्त सामाजिक विषमता दाखवण्याचा हेतू आहे माझा. म्हणजे थर्ड इस्टेटची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, परंतु जमिनीचा घटक हा त्यांच्याकडे फार कमी स्वरूपामध्ये होता. आणि श्रीमंती किंवा जो जास्त प्रमाणामधला ऐषारामी जीवन जगणारा जो घटक होता तो फार तर 1 ते 2 ते 3% अशा प्रमाणामध्ये होता. अशा पद्धतीनं आपल्याला काय होतं त्याचा आढावा, म्हणजे तुम्हाला मी एक समजून येण्यासाठी ही विषमता दाखवलेली आहे. त्या इमेजमधून निश्चितच आपल्याला समजली असेल. आता याच्यामध्ये बघा काय होती परिस्थिती. पहिला जो घटक होता तो होता सरंजामदारांचा. आता एक क्रोपटकिन नावाच्या इतिहासकाराने एक मोठं मार्मिक विधान केलेलं आहे की फ्रेंच राज्यक्रांती ही हुकुमशाहीपेक्षा विषमतेविरोधात झालेली राज्यक्रांती होती. म्हणजे हे फार मार्मिक असे विधान आहेत की राज्यक्रांतीच्या वेळी त्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक विषमता दडलेली होती. या दडलेल्या विषमतेमुळे खऱ्या अर्थाने त्याचा उद्रेक झाला. आणि हेच आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. याच्यामध्ये सरंजामदारांचे हक्क पाहायचेत आपल्याला की एका मॉन्टेस्क्यू नावाने व्यक्तीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजेदार असं वर्णन करून ठेवलेलं आहे सरंजामदारांचं. जो राजाशी बोलू शकतो, मंत्र्यांशी संपर्क साधू शकतो आणि ज्याला कर्ज, पेन्शन आणि वाढ वडिलांचा वारसा हक्क आहे, अशी व्यक्ती म्हणजे सरंजामदार किंवा उमराव होय. बघा की किती प्रचंड आणि किती महत्त्वपूर्ण स्पष्ट केलेले आहेत ही संकल्पना की ज्याला अधिकार आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या थर्ड इस्टेटला अधिकारच नव्हते का? तर नव्हते. त्यांना कोणत्याही प्रकारचे असे अधिकार नव्हते. त्यांना राजा बघायला भेटत नसायचा. अशा पद्धतीची त्या कालखंडातली व्यवस्था होते. म्हणजे विशेष अधिकार बघा, कर संकलन करण्याचा त्यांना अधिकार होता. सेन्सरशिप ऑफ द प्रेसवरती सेन्सरशिप लागू शकत होती. कंट्रोल ऑफ एज्युकेशन, शिक्षण व्यवस्था त्यांच्या हातामध्ये होती. कीप रेकॉर्ड्स ऑफ बर्थ्स, डेट्स, मॅरेजेस, म्हणजे सगळं रेकॉर्ड्स त्यांच्या हातात होतं. कॅथॉलिक पंथीय असलेले हे दिसून येतात. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे 60%, आता इथे काही रेफरन्स काही पुस्तकांमधून घेतल्यामुळं जरासा हा बदल आहे. हा रेफरन्स मी टेक्स्टबुकमधून घेतलेले पाश्चिमात्य जग, डॉक्टर शगो कोलारकर आणि दुसरी काही बुक्स आहेत त्याच्यामधून पाहून मी हे रेफरन्स दिलेले आहेत. तर याच्यामध्ये थोडीशी विषमता असू शकते. दुसरा वर्ग आहे जो धर्मगुरूंचा वर्ग आहे. आता याच्यामध्ये त्याच्या अगोदर आपण काय करूया, उमराव वर्गांचे अधिकार पाहूया. म्हणजे उमराव वर्ग कसा होता हे आपल्याला त्याच्यातून समजून येतं. आता याच्यामध्ये 60% जमीन धारणा त्यांची हातामध्ये होती आणि त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये कर सुद्धा नव्हते. तेच कर कुळांकडून वसूल करत असत. म्हणजे त्यांना अधिकार होते सक्तीने हिस्सा मागणे, सक्तीने नजराणा मागणे, कुळांना वेटीला धरून त्यांना विनामूल्य आपल्या शेतीवर राबवून घेणे इत्यादी अनेक फायदे सरंजामदार सहज उकळीत असे. सरंजामदार ज्यावेळेस फिरावत जात असत त्या रस्त्यावरच्या सामान्य माणसांना त्याला वाकून नमस्कार करावा लागत असे. हे आपण गोष्टींमध्ये ऐकत होतो. ही प्रत्यक्ष परिस्थिती फ्रान्समध्ये तिथं होती आणि तो जिथे जाईल त्या ठिकाणी बसण्याकरता खास जागा देण्यात येत असे. चर्च व सैन्यातील मोठमोठ्या जागा तो सहज वशिल्यावरती मिळवत होता. दारूचे मक्ते, पूल, पानवटा, गायरान, गिरणीतून धान्य दळून घेणे, म्हणजे कुळांना सरंजामदारांच्याच गिरणीतून धान्य दळून घ्यायचं असा एक त्यावेळेचा दंडक होता. वहिवाटीने त्यांना उत्पन्नही मिळत असे. मासेमारी, शिकार याचे विशेष अधिकार त्यांना होते. सरंजामदारांच्या ह्या शिकारीच्या छंदापायी अनेक कुळांची पिके उद्ध्वस्त होत असे आणि उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या विरोधामध्ये नुकसान भरपाईचा दावा सुद्धा त्यांना कुठल्या राजाकडे किंवा कुठल्या सरंजामदाराकडे करता येत नव्हता. इतकी भयंकर अशी परिस्थिती त्या कालखंडामध्ये होती. परंतु सरंजामदाराला ह्या सामान्य जनतेच्या, रयतेच्या पिकाची किंवा त्यांच्या जीवाची कसलीही पर्वा त्या कालखंडामध्ये त्याला नव्हती. आणि जर सरंजामदाराच्या घरी जर कोणी आजारी पडलं तर त्या आसपासच्या एरियामध्ये बेडके ओरडणार नाहीत याची काळजी सुद्धा कुळांना घ्यावी लागत असे. कारण की बेडूक ओरडणे हे अशुभ समजलं जायचं. किती भयंकर परिस्थिती, रात्रंदिवस त्या जर व्यक्तीनं स्वतः
आराम न करता, पुरेशी झोप न घेता रात्रभर जागं राहायचं, बेडूक ओरडू नये म्हणून काळजी घ्यायची. कुठून बेडूक ओरडत असेल? आज इथून ओरडतोय का तिकडून ओरडतोय? धावपळ करण्यामध्ये त्यांचं काय व्हायचं, हे आयुष्य जायचं. ही गुलामीची व्यवस्था होती. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ही गुलामीची व्यवस्था काय केली होती त्यांनी, ह्या लोकांवरती लादलेली होती आणि हीच प्रचंड विषमता काय होती, ह्या कालखंडामध्ये दिसून येते आणि त्यांना सूट होती. कर सवलत होती. नागरी कायद्याऐवजी चर्चच्या कायद्याच्या अधीन राहत होते. म्हणजे कर सवलत होती त्यांना, त्यांच्या जमिनीवरती कोणत्याही प्रकारचं कर भरण्याचा दंडक नव्हता. त्यांना सूट मिळत असायची आणि नागरी कायदा जो सर्वांना समान कायदा होता तो त्यांना लागू होता. चर्चच्या अधीन जे कायदे बनवलेले होते त्या चर्चच्या अधीन कायदेच काय होते त्यांना लागू होते. हे फार मोठं म्हणजे खूप चुकीची पद्धत असलेली दिसून येते. हे आपल्याला दिसते आणि त्यांच्यावरती बर्डन्स काय होते, मॉरॅलिटी काय आहे? कसलेही नव्हते. म्हणजे सपोर्ट द मोनार्ची अँड ओल्ड रिजिम, म्हणजे फक्त जी राजेशाही आहे आणि जी परंपरागत पद्धतीनं चालत आलेली आहे तिलाच सपोर्ट करणे हे त्यांचं काम होतं. अजिबात त्यांना कोणत्याही प्रकारचं जी राजेशाही आहे ती चालवायची होती, फक्त त्यांनी कोणत्याही प्रकारचं प्रशासन नीट चालावं याची जबाबदारी त्यांनी त्यांच्यावरती घेतलेली नव्हती. दुसरा घटक आहे धर्मगुरूंचा. हा 2% होता. हा काय करत होता, कलेक्टेड टॅक्सेस इन द फॉर्म ऑफ फिडल ड्यूज, म्हणजे सरंजामशाहीचे कर गोळा करण्याचे अधिकार यांना होते. मोनोपॉलाइज्ड मिलिटरी अँड स्टेट अपॉइंटमेंट्स, म्हणजे राज्यातील जे काही महत्त्वपूर्ण पदे होते आणि लष्करातील किंवा नागरी प्रशासनातली ती सर्व काय करायची होती, यांच्याकडेच होती भरायला. आणि हे 20% हे होते, मालक होते जमिनीचे. सॉरी, इथे विशेषाधिकार आहेत ना, ते खाली गेलेलं आहे. तर कर सवलत होती त्यांना आणि त्यांच्यावरती काम काय होतं, राजेशाहीने जुन्या शासनाचे समर्थन करणे. बघा, आणि तिसरा जो वर्ग होता तो खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांचा असलेला दिसून येतो. त्याच्या अगोदर थोडंसं धर्मगुरूंच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं सांगतो की त्या कालखंडामध्ये 6000 छोटे मोठे धर्मगुरू होते. त्यापैकी 18 आर्च बिशप व 117 बिशप होते. या धर्मगुरूंचे सरासरी वार्षिक उत्पन्न 1,75,000 फ्रँक इतके होते. किती प्रचंड उत्पादन होतं त्या कालखंडामध्ये. म्हणजे तो एकाच वेळी 200 पाहुण्यांना आलिशान राजवाड्यात पार्टी देऊ शकत असं एवढं मोठा राजवाडा त्यांचा होता. त्यांचे 180 घोडी बाळगली होती. आता रोहनच्या कार्डिनलचे वार्षिक उत्पन्न 25 लाख लिव्हर्स होते. चर्च हे राज्यांतर्गतच चर्च होतं धर्मगुरूंचं. इतकं प्रचंड चर्च त्या कालखंडामध्ये होते. फ्रान्समधील सर्व धर्मसत्ता वार्षिक खर्च 46 कोटी फ्रँक्स करायचे. जे फ्रँक्स आहे तिथलं नाणं मोजण्याचं मेजरमेंट आहे नाण्याचं, इकॉनॉमीचं. तर याच्यानंतर हे सगळे अशा पद्धतीची उलाढाल किंवा अशा पद्धतीची जी काही लूट लोकांची करत होते आणि त्याच्यानंतर ते कोणत्याही प्रकारचं काम करायचं त्यांची भूमिका नव्हती आणि अशामुळं काय झालेलं होतं की प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला होता. आता त्याच्या बाबतीत एक उपरोधिक म्हण सुद्धा होती. उमराव वर्ग लढाई करतो, धर्मगुरू प्रार्थना करतात आणि लोक मात्र शिक्षा भोगतात. अशा पद्धतीची म्हण त्या कालखंडामध्ये आलेली दिसून येते. म्हणजे त्यांनाही विशेष अधिकार होते. तिसरा घटक आहे मध्यम वर्ग आणि शेतकरी वर्ग. हा खूप यालाच थर्ड इस्टेट असं संबोधलं जायचं. आता या थर्ड इस्टेटचं प्रामुख्याने आपण वर्णन पाहूया, थोडंसं माहिती घेऊया की ही ग्रामीण भागात जास्त करून राहणारी लोक होती. यांच्या ताब्यात 20% जमीन होती. यांच्याही इथंही काही ठिकाणी आहे वर्णनं. तर काही आकड्यांमध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो, परंतु काही पुस्तकांमध्ये जी दिलेली आहे त्याचाच रेफरन्स मी घेतलेला आहे. काहींमध्ये वेगळी आहेत, तर ती तफावत असू शकते. परंतु अधिकार त्यांच्या हातामध्ये काहीच नव्हते. म्हणजे अशी परिस्थिती होती की त्याला सरकार, धर्मगुरू आणि सरंजामदार या तिघांनाही कर द्यावा लागत असे. आज आपण कोणा थर्ड व्यक्तीला कर किंवा टॅक्स पे करतो का? नाही करत. आज आपण काय करतो? फक्त सरकारला सरकार जमा करत असतो. कुठल्या धर्मगुरूंना किंवा कुठल्या अधिकाऱ्याला कर देतो का आपण?
भ्रष्टाचार होतो तो वेगळ्याच पद्धतीचा, आजच्या आधुनिक कालखंडातला. त्याचा आपला इथं संबंध नाहीये आणि त्याला तिघांनाही कर द्यावा लागायचा व सर्वांना जगवणारा शेतकरी मात्र स्वतःच उपाशी राहायचा. फ्रान्समध्ये नित्याचंच झालेलं होतं, रोजचंच असायचं. काही शेतकरी तर कंदमुळे खाऊन उपजीविका चालवायचे. या त्यांच्या या परिस्थितीची कोणाला जाणीवही नव्हती. फ्रान्समधील 9 प्रजाही उपासमारीने मृत्युमुखी पडलेली होती आणि 1 प्रजा ही जास्त खाऊन अजीर्ण झाल्यामुळं मृत्युमुखी पडली होती. हे विधान खूपच विसंगत आहे. जे पाठीमागचं एक क्रोपटकींचं विधान पाहिलं आपण, की ही हुकुमशाहीपेक्षा सामाजिक विषमतेमुळे क्रांती घडून आली. म्हणजे ही सामाजिक विषमता सगळ्याच ठिकाणी होती. शेवटच्या स्तरापर्यंत होती. त्याच्याही घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता कार्लाइनने सुद्धा काय केलेलं आहे, या एका परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे बघा, की प्रजेला वर्षातील 4 महिने निव्वळ निकृष्ट प्रतीचे बटाटे खाऊनच आपली गुजरण करावी लागायची असं तो म्हणतो. म्हणजे त्यांना आपल्या शेतीला कुंपण घालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता आणि कुंपण नसल्यामुळं शेतीची फार मोठ्या प्रमाणामध्ये काय व्हायची, नासधूस व्हायची. म्हणजे जी पिकं हाताशी आलेली असायची त्याची सुद्धा नासधूस व्हायची आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्नधान्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये करता येत नव्हता. शेती सुजलम सुफलम करता येत नव्हती. शेतीतून विकास करता येत नव्हता. अशी परिस्थिती असल्यामुळं काय झालेलं होतं, की याच्यामुळं काय व्हायचं, की त्याच्याही पुढे जाऊन, की जर त्या पिकांची मळणी करण्याकरता काय करायचं, त्या जमीनदाराच्या चक्कीवरतीच ते धान्य न्यावं लागायचं आणि ती चक्की त्या शेतीच्या ठिकाणापासून खूप लांबपर्यंत असायची. त्याच्यामुळे फार वेळ जायचा आणि खर्च यायचा आणि याच्यातच काय व्हायचं त्याला, की फक्त 20% धान्य साठा त्याच्याकडे राहायचा. अशी परिस्थिती, ही दारुण परिस्थिती फ्रान्समध्ये निर्माण झाली होती आणि याच परिस्थितीमुळे काय झालं होतं, ही म्हणजे जर मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे, की अशा पद्धतीचं जे काही विभाजन होतं, हेच विभाजन काय झालेलं आहे, थर्ड इस्टेट खऱ्या अर्थाने फर्स्ट इस्टेट आणि सेकंड इस्टेटवरती तुटून पडलेली होती आणि हीच म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, फ्रेंच राज्यक्रांती असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, की त्यांना काय अधिकार होते का? सगळे टॅक्स पे करावे लागायचे. मीठावरील कर होते, धर्मपट्टी होती, आबकारी कर, स्टॅम्प ड्युटी, पूलपट्टी, पाणीपट्टी, वाहतूक कर, कॅपिटेशन, पोल टॅक्स काही नव्हते, असं काही नव्हतं. टिटे नावाचा चर्चचा एक टॅक्स सुद्धा होता. ही इतके मोठ्या प्रमाणात करवी नावाचा एक फोर्सफुली रोडवरून काही होत होता तो रोडसाठीचा एक टॅक्स सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत होता. आता याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 घटक आहेत थर्ड इस्टेटमध्ये सुद्धा. पहिला वर्ग भांडवलदारांचा, दुसरा वर्ग मजूर कारागिरांचा आणि तिसरा शेतकऱ्यांचा. म्हणजे याच्यामध्ये कुणालाही अधिकार नव्हते. मध्यम वर्ग सुद्धा काय होता, त्याला विशेष अधिकार प्राप्त झाले नव्हते. याच्यामध्ये वकील, डॉक्टर, बँकर्स आणि सधन व्यापारी होते. अर्थकारण, व्यापार आणि उद्योगधंदे या क्षेत्रात ते अग्रेसर होता. वैचारिक नेतृत्व यांनीच खऱ्या अर्थाने केलेलं होतं फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये. परंतु त्यांना स्वतः अधिकार नव्हते याची खंत सतत चलत होती आणि याच वर्गाने सर्व थर्ड इस्टेटचं काय केलेलं आहे, संघटन करून क्रांती केलेली दिसून येते. तर श्रमजीवी वर्गाचा दुसरा एक पोट विभाग होता, मजूर आणि कारागीर. यांची तर परिस्थिती दयनीय होती. त्यांना 18-18 तास काम करावं लागायचं. मजुरी मिळाल्याशिवाय तर त्यांना कोणत्याच पद्धतीचं काय होत नव्हतं, उपजीविका किंवा त्यांची भागत नव्हती. अशा पद्धतीनं काय झालेलं होतं, की प्रचंड विषमता त्या कालखंडामध्ये फ्रान्समध्ये दिसून येत होती. हीच फ्रान्समधली विषमता काय झालेली आहे, खऱ्या अर्थाने ह्या फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यास कारणीभूत झालेली दिसून येते. अशा पद्धतीनं जी कर व्यवस्था किंवा अशा पद्धतीची सामाजिक व्यवस्था होती, ही आपण पाहिलेली आहे. याच्यामध्ये कुणाला काही प्रश्न आहेत का? असतील तर निश्चितच मला फोन करून किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण विचारू शकता, की काय अडचण असेल किंवा कोणता मुद्दा समजलेला नाही. तर अशा पद्धतीनं 3 घटक लक्षात घ्या. पहिला वर्ग होता उमरावांचा, दुसरा वर्ग होता धर्मगुरूंचा आणि तिसरा मध्यम वर्ग व शेतकरी कामगार वर्गांचा होता. त्यांना अधिकार फार कमी प्रमाणामध्ये होते. सूट काहीच नव्हत्या आणि बंधनं आणि कर मोठ्या प्रमाणामध्ये लादलेले दिसून येतात. म्हणजे फर्स्ट घटक आहे जो उमरावांना अधिकार खूप होते, सूटही खूप होती, परंतु नैतिकदृष्ट्या काम करण्याचं कोणतीही पद्धती त्यांच्याकडं नीटसी नव्हती. दुसरं आहे धर्मगुरू.
धर्मगुरू सुद्धा काय करायचे, स्वतः धर्मगुरू म्हणजे चर्च त्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की प्रोटेस्टंट क्रांती जी कॅथोलिक पंथीयांच्या विरोधामध्ये घडून आली, हीच खऱ्या अर्थाने काय होती, धर्मगुरूंची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हुकुमशाही होती धार्मिक क्षेत्रामध्ये. म्हणजे आपण पाहिलं की ते पापमुक्तीचे दाखले द्यायचे. म्हणजे इतका प्रचंड संपत्ती गोळा करण्याचा अधिकार धर्मगुरूंना प्राप्त झालेला होता. याच्यातून ते श्रीमंत होत गेले. आणि मध्यम वर्ग काय झाला, गरीब राहत गेला. त्याच्यावरती करांचा बोजा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय. बघा आपण चौथ्या कॉलममध्ये बघा बर्डन्समध्ये की थर्ड इस्टेटला फार मोठ्या प्रमाणामध्ये कर आहेत आणि वरती कोणताही कर नाही, उलट सर्व सूट आहेत. आणि तिसऱ्या कॉलममध्ये जर पाहिलं आपण सूटमध्ये, तर बघा की सगळ्यात जास्त सूट त्यांना सगळ्या सूट होत्या. आणि थर्ड वर्ग किंवा जो शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूट मिळत नसायच्या. आणि जास्त जमीनधारक घटक कोणता होता, तर उमरावांचा होता. आणि ते उमरावांचा जमीनचा वर्ग जरी असला तर त्यांच्या जमिनी ह्या कुळाने कसायला द्यायच्या. आणि कुळाने कसणं म्हणजे काय होतं की त्या व्यक्तीला, त्या कुळाला, तेव्हा त्या व्यक्तीला त्या जमिनीवरतीच राहावं लागायचं. ती सोडून कुठेही जाता येत नव्हतं, त्याला कसलंही स्वातंत्र्य होतं. म्हणून त्या कालखंडामध्ये एक प्रथा निर्माण झाली होती, तिलाच भूदास प्रथा असं म्हटलं जातं. भूदास म्हणजे हा जमिनीचा दास आहे, जमिनीचा गुलाम आहे. त्याने आयुष्यभर जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त त्या जमिनीवरती राहायचं. ज्या उमरावांची जमीन आहे त्या जमिनीवरतीच काम करायचं आणि तिथूनच काय करायची, स्वतःची गुजराण करायची. आणि उमरावाची जमीन काय करायची, पिकवायची. आणि त्याला ते काय करायचं, त्याचं उत्पन्न द्यायचं. आणि त्याला कोणत्याही प्रकारचं त्रास झाला तर त्याच्या बाबतीत कोणतेही अधिकार त्याला नव्हते. त्याचं आयुष्य हे त्या जमिनीमध्येच गेलेलं दिसून येतं. म्हणून त्याला भूदास प्रथा सुद्धा निर्माण झाली. आणि त्या भूदास प्रथेच्या विरोधात सुद्धा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती झाली. हा सामाजिक असमतोल प्रत्येक देशामध्ये दिसून येतो. आणि जिथं कुठं पिचलेला समाज असेल, शोषित असेल, वंचित घटक असेल, त्यांनी काय केलं, नंतर अशा पद्धतीच्या जे विशेष अधिकार प्राप्त वर्ग आहेत त्यांच्या विरोधामध्ये क्रांती केली आणि एक समानता निर्माण करायचा प्रयत्न केला. हा फ्रान्समध्ये सुद्धा दिसून येतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वत्रयी फ्रान्सनं आपल्याला दिली. का तर तशा पद्धतीची पार्श्वभूमी, अन्यायकारक पार्श्वभूमी त्यांच्या देशामध्ये निर्माण झालेली होती. त्या अन्यायी पार्श्वभूमीच्या विरोधामध्ये अन्यायी पार्श्वभूमी जी निर्माण केली होती त्यांनी, त्याच्या विरोधामध्ये लढून ही तत्त्वत्रयी उगम पावलेली होती. अशी सहजासहजी बोललं स्वातंत्र्य, समता, बंधुता सर्वांना दिली आणि ती मिळत नसती. कोणताही राजा अशी स्वातंत्र्य आणि समतेची वागणूक देऊ शकत नसायचा. त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी ती समतेचं राज्य निर्माण करायचं आणि जनतेचं आणि लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचा प्रयत्न केला होता. म्हणून शिवाजी महाराज मोठे आहेत. अशा पद्धतीची फ्रेंच राज्यक्रांती त्या कालखंडामध्ये घडून आलेली दिसून येते. आणि त्याच्याबद्दल निश्चितच आपल्याला मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा घटक समजलेला असेल. तर आपण या ठिकाणी थांबूया. जर कोणाची काही अडचण असतील तर निश्चित मला आपण महाविद्यालयामध्ये येऊन विचारू शकता किंवा फोन करून सुद्धा विचारू शकता. ओके, धन्यवाद.